गुल्लूदादाच्या केसमधील जे पुरावे होते ते आपण लॅबला पाठवलेले होते. त्याचा रिपोर्ट वगैरे काय आला का नाही? हो सर, त्याचा रिपोर्ट काय अजून आला नाही. रिपोर्ट आला असता तर आपल्याला तपासाला दिशा भेटली असती. एवढी निर्गुण हत्या केली तरी पण आपल्याला म्हणावं असे पुरावे नाही सापडलेले. हो सर, गुल्लू दादाचा शत्रू तो भुजंग आणि तोच तक्रार द्यायला आलाय. मला सुद्धा हाच प्रश्न पडलाय, हे कसं शक्य आहे? सगळ्यात महत्वाचं, गुल्लू दादा आणि गजा एवढे निर्जन स्थळी हे गेलेच कशाला? हे गेले कशाला असतील? सर, त्यामुळेच गुन्हेगारी कोणी पाहिली नाही. आता आपल्याला पूर्ण ताकद लावावं लागेल. सर्व बारीक सारीक गोष्टी आहेत ज्यावर पूर्णपणे लक्ष द्यावं लागेल. हो सर, पुन्हा एकदा घटनास्थळी जाऊन आपण पाहणी करायचे का? हो, चला. वेळ घालवण्यात बी मजा नाही. चला. आहे ना, थोरल्या सरकारने बंगल्यावर कशाला बोलवलं असेल बाबा? माझा तर जीव घाबऱ्या झाला बाबा. काय आपलं चुकलं असं, सावकाराने काय एवढं विशेष बोलवलं असेल बाबा? नाही, डोक्याला गणगण गणगण झाल्यासारखे. सकाराम कुठं निघालाय? अरे बाबा, काहीतरी बंगल्यावर चाललोय. काय चुकले का काय झाले हे बी मला काही कळालं बघ. टेन्शन आले डोक्याला. सकाराम काय म्हणता? बंगल्यावर कशा पायी बोलावलंय? हे बघ, मलाच काय माहित नाही. दिवाणजी आलते बोलवायला, सावकारने बोलावलंय म्हणून. बर बर. तुझं काय चाललंय बळे आता? अरे तू पाणी दिलं म्हणून माझं भरणं झालं बघ. अरे बळे, तुला मोटर भेटली का? होय होय, भेटली. परत कधी अडचण आली तर सांग मला तू. होय होय. अरे सकाराम, आता नाही गरज पडायची मला. मोटर भेटली र. प्रत्येक अडचणीला तू मला मदत करतोय बघ. अरे बळे, आपली एकामेकाची दोस्ती आहे. कधीतरी मदत केली म्हणून काय होतं बापू? केलीच पाहिजे ना. सकाराम, तू लय मोठ्या मनाचा आहेस बघ. बळी, जाऊ का रे मी आता? होय होय. लय भारी आहे सकाराम. कुठल्याच गोष्टीला नाही म्हणत नाही. दिवाणजी, ओ दिवाणजी. कुर्ले सरकार, सकाराम आल्यासारखं दिसतोय. बोलवा त्याला. सकाराम, थोरल्या सरकारनं बोलवलंय आतमध्ये. ये सकाराम, बस. सावकार, काही चुकलंय का माझं? अरे सकाराम, तुझं चुकलं नाही, पण सरकारचं काम आहे तुझ्याकडून. सावकार, काय काम काढलं माझ्याकडे एवढं असं? माझ्यासारखे गरीब माणसाचं काय काम आहे इथं? अरे सकाराम, गरीब आणि श्रीमंत तसं काही नसतं रे. बस तू बस. नाही, बरं आहे इथं सावकार. अरे बस तू वर. नको सावकार, बरं आहे इथं. बर ठीक. बरं ठीक आहे सकाराम, तुला आता आम्ही सांगन ती तुला काम करावं लागेल. सावकार, तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं. हो. बरं सकाराम, बळीची आणि तुझी शेती दोघांची एकाच बांधाला आहे ना? एकच ठिकाणी दोघांचा बांध एकच आहे सावकार. हो. बळी तुझ्याच रस्त्याने ये जा करतो ना? हो, त्याची माझी लय दोस्ती आहे. मी त्याला अडवत नाही. पण आता रस्ता अडवायचा, बळीला तुझ्या रस्त्याने जाऊन द्यायचं नाही. सरकार, तो कसं वागणार? तू तुझं बघ. तुझ्या घरातली एक माणूस मी काढण्यात जमा लावतो. सरकार, त्याचा रस्ता बंद करणं हे मला बरं दिसत नाही.
काय बरं आणि काय वाईट हे मला शिकू नको. तुझ्या मनात काय आहे ना हे माझ्या पक्क लक्षात आले. सरकार आणू का? आता कसली वाट पाहताय? घेऊन या. लगेच घ्या सरकार. हे घे आणि उठ. नको नको सरकार, मला नको. अरे घे. मला नको सरकार. अरे घे आणि परत बळीला तुझ्या रस्त्याने जाऊन द्यायचं नाही. सरकार एक बात नका करायला लावू मला. एक तर तू माझं काम कर, नाही तर मी तुझं काम कर. काय करायचं ते तू ठरवायचं. सावकार मी तुमच्या पाया पडतो, पण हे माझे केलं नाही पाहिजे. उचल ते पैसे. मला नको. सांगितलेलं कळतं का तुला? माझं काम झालं नाही तर तू आहे आणि मी आहे. सकाराम जातो तू. दिवाणजी जरा थोडं सांगा ना समजून थोडं. अरे बाबा तुला माहिती आहे ना तो कोणाचं ऐकत नाही. अरे पण तुझा फायदा होतो म्हणल्यावर तू कशाला डावली? तो फायदा करून घेते. मला नको. घे घे. मला नको सावकार. अरे आलेली संधी कशाला घालवतो? घे. मला नको, मी येतो. खास नॉन व्हेज खवयांसाठी आजचा दिवस आहे खास. काही बनूया झकास. तर विचार नका करू आणि चला आता जाऊया समाधान चिकन. फिरोज शेख यांचे समाधान चिकन सेंटर. स्वच्छ व ताजे चिकन मिळण्याचे एकमेव ठिकाण. जय भवानी चौक, काष्टी. प्रोप्रायटर फिरोज शेख. मोबाईल नंबर 9960210510. जंगल वाटतं इथं सगळं. किती गजा इकडे गेलेला आहे बघा. यायला काही नाही केलं तरी 10 मिनिटं लागतात. 10 मिनिटात त्यांनी ते हत्या करून बरे आले कुठून असतील बरं? आले असतात. त्या साईडने आले. हे इकडे ऊस पडलेलं आहे. इकडूनच आले दिसतात. हा ह्या साईड हा ऊस पडलेला आहे. ह्या साईडने आले दिसतात. कुठून आले आपल्याला रक्ताची डाग दिसली आपल्याला. तर हे पाण्याच्या इथून ही जी चारी दिसते ही चारी, त्या चारीपासून हे इकडे गेलेले. एक हातर बितर घेतली असते आणि एक नकलिके गेले असते. काही संघटना मिळाला म्हणून त्यांनी हात पाय इथं धुतले असते. एक मिनिट एक चक्कर मागितलं आपण सगळं काही केलं. इथं माग दिसतंय बाबा. हा राईट. इथं हे माग दिसतं. एक काम करा, त्याचा फोटो काढून घ्या बरं. ते चप्पलचे ठसे कोणते त्याच्यावरती काहीतरी करेक्ट घ्या, एकदम खाली घ्या. राईट. झूम करून बघा त्याच्यामध्ये दिसतंय का? करेक्ट आहे. ठीक आहे, या पुढे या पुढे या. ते 2 जण दिसतात, 2 जण. इथं पण डबल चप्पल आहे, डबल चप्पल. एक काम करा ना, हे दुसरी चप्पल आहे ना त्याचा फोटो काढा. ते वेगळी, हे वेगळी. करेक्ट. इकडून आलेले पावलं ठसे. या या पुढे या.
दोघं गेलेले. घटनाक्रम जर पाहिलं ना आपण 9 ते 10 मिनिटात झालेले होते. हो सर. कुठे मग साहेब लागला का नाही गुन्हेगाराचा तपास? अहो असं जर दिवसा ढवळ्या गुन्हे घडत असतील तर तुम्ही काय करताय? काय म्हणता अण्णासाहेब? अहो तुम्ही काय करताय नेमकं? अण्णासाहेब तपास चालूच आहे, लवकरच गुन्हेगाराचा शोध लागेल. अहो चौकशी चालू आहे, तपास लागेल, या असल्या उत्तरांची तुमच्याकडून अपेक्षा नाही साहेब. आपले सरकार सुद्धा या गोष्टीचा पाठपुरावा करतात, त्यामुळे लवकरच शोध लागेल. दाखली सरकार म्हणजे आम्हाला पूर्ण मदत करण्याचं ठरवलं. अहो तुम्ही काम करा, आमची सुद्धा काही मदत लागली तर आम्ही सुद्धा तुम्हाला मदत करू. बरोबर आहे. तुम्ही जर सर्वांनी मदत केली तर लवकरच शोध लागणार आहे. नक्कीच आमचा तर प्रयत्न चालूच आहे. नक्कीच. चला येऊ का मग? हो चला. रखमा काय बघा अगं मोटर भेटली हा आणि पोरांच्या शाळेचं पैक बी भरलं. आता पहिलं पीक आलं ना की पहिलं सावकाराचं सगळं पैक देऊन टाकू. खरंय बघा धनी, सावकाराचं पैक म्हणजे रानात आलेलं तणावाने बघा नुसतं वाढत जात. या बर बर बरं आहे, बराबर आहे तुझं. रखमा लय अडचणी आल्या बघ, पण तू माझ्या संकट असल्यामुळं सगळ्या अडचणीतून बाहेर निघायला लागले. माझं काय हाय व धनी, हा तुम्ही कसं रात्रंदिवस रानात काम करताय, हा नुसतं काम म्हणजे कामच करता, दुसरं काहीच नाही. तुम्ही स्वतःकडे लक्ष देताय का बघ? हा रखमा अगं जरी ही मी सगळं करीत असलो ना तरी ही सगळं बघ तुझ्यामुळेच येतंय बघ. तू कधी मला कसल्याच गोष्टीची जाणीव होऊन नाही दिली बघ. बाद झालं धनी, कौतुक करायचं आता माझं. खरंच रखमा कधीच कोणत्या गोष्टीचं हट्टपणा धरला नाही. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. अगं मी कधी तुला नवीन लुगडं सुद्धा नाही घेतलं ग. दादा ये दादा. ये किसना बस. नीट काम करतोयस ना? होय दादा. आता पहिली सावकाराची घेतलेली उचल बी फिटत आली पार. होय मग बरं होईल. अरे आत्ताच पीक आलं ना त्याचं पैक आणि परत तुझं पैक आलं ना की पहिलं सावकाराचं पैक देऊन टाकू बघ. मग काय दादा, पैक आलं ना की अजिबात त्याचं ठेवाय नको. होय पहिलं त्याचं पैक देऊ. आणि मला काय वाटतंय दादा, ही उचल आणि त्याचं पैक फिटलं ना की त्याचं काम बी सोडावा. काय रखीस ना, तुला काय त्यांनी त्रास दिला काय? तसं नाही रे दादा, मला नाही ती माणसं पटत बघ. आणि असं बी आपल्याला दुसरीकडे काम भेटणच की. बर बाबा, एवढं पैक फिटलं ना तुला काय करायचं ती कर. होय दादा. किसना काम सोडायच्या आधी धाकट्या सरकाराशी सांग बर का. त्यांना गडी भेटला ना मग काम सोड बाबा. होय दादा सांगतो मी त्यांना. बरं मी जाऊ का? होय 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 जा. दिवाणजी बोल. त्या बळीची जमीन लवकरच नावा करून घ्या, म्हणजे आपला कारखाना उभा राहील. चालेल. रानात फेरफटका मारा ना का सगळीकडे. येडा झाला सकाळ सकाळ पण चौकडे आडे मारले मळ्यात वरणाकडे खाल्ला. बळी येईलच बंगल्यावर. आल्यानंतर सांगा आम्हाला. हा लगेच सांगतो. हो धनी, कृष्णाचा बी आपल्याला चांगला आधार झालाय बघा आता. आपलं बी चांगलं होईल आता. रखमा त्याचा विचार मी कधी केलाच नाही ग.
आता किती अडचणी आल्या ना तर सवय झाली बघ मला. ती तर हायच की व. शेती करणं एवढं सोपं नाही ग. रोज काय ना काय अडचणी येतात. कधी शेतकऱ्याचा विचार केलाय का? कधी पाण्या वाचून पीक जळतंय तर कधी गारपिटीने हातचं पीक जातंय बघ. त्याला लाईट पाणी हे सगळं जरी असलं तरी निसर्ग आहेच की परत. आणि एवढं करूनही पीक आलं ना तर त्याच्या बाजाराचा भाव किंवा आपल्याला भाव सुद्धा ठरवता येत नाही. मला तर असं वाटतं या की शेती बिती करण्यापेक्षा आहे ना सगळं सोडून द्यावा आणि कुठेतरी कामाला जावा. अगं राखमा असं करून पुढं जमन ग. अगं ह्या मातीची आपली नाळ जोडली आहे बघ. तसं बी कोणच्या आईला वाटतं का आपलं लेकरू उपाशी असावा? अगं हे जग म्हणजे आपलं लेकरूच आहे. आपण नाही पिकावलं तर ती उपाशी नाही का राहणार? अहो धनी, ह्या जगाने केव्हा आपला विचार केलाय का हो? ज्याला त्याला हाय ती पळक देतात. पण आपल्या मालावरतीच ह्यांनी घासाघीस करतात. कधी विचार करत नाही की ही शेतकरी रात्रंदिवस काम करतात. ती रात अक्षरशः डोळ्याने जागत आहेत. घरदार उघडं सोडून लेकरांकडे पण लक्ष नसतंय. कोणी विचार करतं का हो धनी आपला? समज खरं आहे बघ राखमा. अगं पण लेकरू चुकलं म्हणून कोण सोडून देतं का ग? आता लय विचार नको करू. काही झालं तरी शेतीच करायची आहे आपल्याला. श्री साई सिद्धी फुटवेअर सर्व प्रकारचे मल्टी ब्रँड फॅमिली फुटवेअर स्टोर. सर्व प्रकारचे चप्पल, लेडीज सँडल, शूज तसेच बेल्ट, पर्स, लहान मुलांचे शूज योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण साई सिद्धी फुटवेअर. नगरदोन रोड, इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्स, काष्टी. प्रोप्रायटर उमेश माने. मोबाईल नंबर 9161 15 0500. दाखलं सरकार, दाखलं सरकार, काय करता तुम्ही इथं? काय नाही बसलोय. ए बिबट्या, अरे बंगल्यावरती पाखरू दिसलं नाही. कोण हो? अरे ती आपल्या बंगल्यावर कामाला येत नाही का ती? ते शिल्पाची लेक राधा होय. हा तीच ती. आणि तिच्याकडे तुमचं काय काम? अरे बिबट्या, एकदा वसुली करावं म्हणलं तिच्याकडून. दाखलं सरकार, तसलं काय करू नका. एक तर थोरले सरकार लय चिडल्यात आपल्यावर. अरे बिबट्या, थोरल्या सरकारचा आमच्यावर लय जीव आहे. आम्ही थोरल्या सरकारचा जीव का प्राण आहे. चल कामच करू आपण. बघा बाबा, माझं सांगायचं काम आहे. परत तुम्ही म्हणता मला सांगितलं नाही, मी त्यासाठी अगोदर सांगून ठेवतोय. काळजीच करू नको. चल तसं असेल तर मग काय हरकत नाही. चला. यो बिबट्या असं काय ऐकणार नाही. त्याला कोणत्या तरी कामात गुतवलं पाहिजे, तो आमच्यापासून लांब जाईल घरात. दाखलं सरकार, चालायचं का बंगल्यावर? अरे त्या किसनाने मोटर बंद ठेवली. ती मोटर चालू करून ये, तोपर्यंत मी इथं थांबतो. बरं बरं, आलोच. आता फक्त पाखरू दिसलं पाहिजे. आता पाखरू दिसली. आता एकदम चांगला चान्स आलेला आहे. पाखरू दिसू द्या फक्त. कामच करतो. वेळ झालं वाट बघते. अजून कसा नाही आला योगीस ना? आता सापडलं नाही पाखरू. एकटच आहे आता. कामच करतो. एकटच पाखरू सापडलं नाही. दाखलं सरकार, काय करता रानात? काय नाही म्हणलं रानात चक्कर मारावा. नक्की काय? हो. अहो पण ही शेती आपली नाही ना. अरे शेती आपली नसली तरी पीक कसं आलंय बघ. कसं किती पाहतोय मी. चला बंगल्या. असा भारी चान्स आलता. ही बियाणं नेमकं टायमाला आलं.
हो धाकलं सरकार कसला विचार करताय त्याला बंगल्यावर चला